विद्यार्थी मित्रांनो, MPSC बूस्टर तर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज घेतली होती. त्याचा पहिला पेपर जो आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही सूचना दिल्या होत्या पेपर सोडवायच्या आधी त्यात मी वाचूनच पेपर सोडवला असेल. एक्सप्लेनेशन पण आपण त्या सूचनेनुसारच करणार आहोत. सुरुवातीला आपण कधी पण राज्यसेवेचा किंवा कुठलाही पेपर सोडवत असताना आपल्याला जो घटक सोपा जातो तो घटक सोडवायचा आहे. मग त्यात आपण राज्यघटना आपल्याला सोपा घटक असं आपण म्हणतो. तर एक्सप्लेनेशन पण आपण आता राज्यघटनेचं बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 86 पासून राज्यघटनेचे क्वेश्चन सुरू होतात. तर ज्या काय आपण सूचना दिल्या होत्या त्यातील सूचनेनुसार प्रश्न पूर्ण वाचायचा, चारही पर्याय पूर्ण वाचायचे, विचारलं काय ते पाहायचं, बरोबर विचारलं की चुकीचं विचारलं आहे. प्रश्न क्रमांक 86मध्ये काय विचारलं आहे, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. म्हणजे आपल्याला बरोबर विधानं शोधायची आहेत आणि चुकीची विधानं वगळायची आहेत, हे लक्षात ठेवा. तर प्रश्न पूर्ण वाचूया. पहिलं विधान आहे, राज्यपाल हा DGवर एक्झिक्युटिव्ह असतो. आता समजा की तुम्हाला हे विधान माहीत नाही की राज्यपाल DGवर एक्झिक्युटिव्ह असतो का नसतो, त्याच्यावर अडून बसायचं नाही, पुढचं विधान वाचायचं. राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, मुख्यमंत्री हा सरकारचा प्रमुख असतो. आता इथं बघा, सरकार कोण चालवतो, मुख्यमंत्री, त्यामुळे मुख्यमंत्री सरकारचा प्रमुख असतो, बरोबर आहे. आणि राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्री निवडीची विशिष्ट पद्धत सांगितली आहे. पूर्ण विधान वाचायचं आहे. आपण अर्धवट जर वाचलं, राज्यघटनेत मुख्यमंत्री निवडीची विशिष्ट पद्धत सांगितली, मग ती आहे का नाही हे नीट वाचलं पाहिजे. तर सांगितली आहे असं दिलं, जे चूक आहे. घटनेमध्ये मुख्यमंत्री निवडीची विशिष्ट पद्धत सांगितली नाही, तेव्हा ड विधान चुकीचं आहे. आता अमध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे की राज्यपाल DGवर एक्झिक्युटिव्ह असतो का मुख्यमंत्री असतो, तुम्हाला माहीत नाही, पण ड विधान फिक्स चूक आहे. तर इथं बघा, आपण जर पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये ड विधान बाजूला काढायचं, कारण ते चुकीचं आहे, आपल्याला बरोबर निवडायचं. पर्याय क्रमांक 2 बाद, कारण त्यात ड आहे. पर्याय क्रमांक 3 बाद, त्यात पण ड आहे. पर्याय क्रमांक 4मध्ये पण ड आहे, तो सुद्धा बाद. पर्याय क्रमांक 2 गेला, 3 गेला, 4 गेला, उरला पर्याय क्रमांक 1 अ ब क, हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे राज्यपाल DGवर एक्झिक्युटिव्ह आहे का नाही हे माहीत नसताना सुद्धा आपलं उत्तर बरोबर आलं. ह्या प्रश्नात आपण हे शिकायचं आहे की आपल्याला एखादं विधान जर येत नसेल एक्झाममध्ये तर गडबडून जायचं नाही, त्याच्यावर फार विचार करत वेळ वाया घालवायचा नाही, पुढच्या विधानावरून उत्तर आपल्याला काढायचं आहे. एक लक्षात घ्या, राज्यपाल म्हणजे गव्हर्नर हा DGवर एक्झिक्युटिव्ह असतो आणि मुख्यमंत्री हा डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह असतो. मुख्यमंत्री डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह असतो आणि राज्यपाल DGवर एक्झिक्युटिव्ह असतो, हे लक्षात घ्या. आणि हे जे मुख्यमंत्री निवडीची पद्धत जी आहे, कलम 164मध्ये फक्त एवढंच म्हटलं आहे की राज्यपाल हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करेल, त्याची विशिष्ट पद्धत सांगितली नाही. आता पुढचा प्रश्न बघा, लोकायुक्त विधेयक जे 2022मध्ये आले आहे त्याच्या संदर्भात आहे. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022च्या प्रमुख तरतुदी विचारलेल्या आहेत. तर पहिलं स्टेटमेंट आहे, हे जे विधेयक आहे त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईचे अधिकारही लोकायुक्तांना देण्यात आले. म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे त्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार लोकायुक्तांना दिले गेले. लोकायुक्तांच्या निवड समितीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते तसेच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांचा समावेश होतो. म्हणजे जे लोकायुक्त नेमायचं आहे त्याची निवड समिती असणार, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सध्या जे ह्या सरकारनं आणले हे विधेयक, सध्या उपमुख्यमंत्री आहेत म्हणून या समितीत सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री घेतलेले आहेत. दोन्ही सभागृहांचे प्रमुख, त्यानंतर दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या समितीमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आल्यास कोणतीही चौकशी सुरू करण्यापूर्वी विधानसभेच्या 2/3 सदस्यांची पूर्वमान्यता लागेल. तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा चौकशी करायचा अधिकार ह्या लोकायुक्ताला आहे, परंतु त्याच्यासाठी विधानसभेचे 2/3 सदस्यांची पूर्वपरवानगी लागेल. आता विधानसभा लक्षात घ्या, विधान परिषदेतून आयोग चुकवू शकतो. सनदी अधिकारी म्हणजे IAS अधिकारी असतात, त्यांना मुख्यमंत्री परवानगी देतील त्यांच्याबाबत चौकशी करण्यासाठी. आमदारांबाबत जर विधानसभेचा आमदार असेल तर विधानसभा देईल, विधान परिषदेचा आमदार असेल तर विधान परिषदेचे सभापती
परवानगी देतील. म्हणजे आमदारांबाबत त्या सभागृह जे आहे त्याचे अध्यक्ष किंवा सभापती परमिशन देतात चौकशीचे. आणि जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्याबाबत त्या विभागाचा सचिव आणि त्या विभागाचे मंत्री यांची पूर्वमान्यता लागणार आहे. तर ही सगळी विधानं महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022मध्ये आहेत आणि ही सगळी विधानं बरोबर आहेत. हा करंटचा मुद्दा होता, घटनेशी रिलेटेड होता म्हणून त्याचा क्वेश्चन बनवलेला आहे. आयोगाच्या एक्झाममध्ये सुद्धा असे करंट रिलेटेड घटनेच्या मुद्द्यावरती क्वेश्चन येतात. लोकायुक्ताची तरतुदी तुम्हाला माहीत नसेल तर ह्या क्वेश्चनमधून त्या पाठ करा. आता ह्यात एक सांगतो की इथं समजा तुम्हाला काय माहीत नाही आहे तर सहसा आपण एक जनरल रूल पाळतो राज्यसेवेच्या पेपरमध्ये, जे आपल्याला माहीत नाही की मी फिक्स वाचलेलं नाही आहे की हे चुकीचं आहे म्हणून तोपर्यंत त्याला चुकीचं करायचं नाही. आता पुढचा 88वा क्वेश्चन बघा, घटना समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता ह्या प्रश्नात काय महत्त्वाचं आहे, चुकीचे आहे विचारले. चुकीचे आपण गडबडीत काय करतो, ते 88 नंबरचे स्टेटमेंट आहे ते वाचतच नाही, डायरेक्ट ऑप्शन बघतो आणि उत्तर निवडून टाकतो. तसं नाही करायचं, सगळं क्वेश्चन पूर्ण वाचायचं. काय विचारले हे पहिलं बघून घ्यायचं, ह्यात चुकीचं विचारलं आहे. आणि आपली प्री जी साधारणतः अनेकांची जाते ती ह्याच्यामुळे सिलिम स्टेटमेंट जाते, त्या होऊ द्यायचे नाहीत आपल्याला. पहिलं स्टेटमेंट आहे 9 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. हे चुकीचे स्टेटमेंट आहे, कारण 9 डिसेंबर नाही तर 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद सभेचे अध्यक्ष निवडून आले. 9 डिसेंबरला तात्पुरते अध्यक्ष नेमले होते. तर स्टेटमेंट एक चुकीचं आहे. 22 जुलै 1947ला घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. हे स्टेटमेंट बरोबर आहे. 22 जुलैला आपण राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. हे कसं लक्षात ठेवायचं, 15 ऑगस्ट 1937ला देश स्वतंत्र झाला आणि तेव्हा आपण व्हिडिओ पाहतो नेहरूजी झेंडा फडकावत होते, तो ब्रिटिशांचा जॅक खाली गेला, आपला झेंडा वर आला, म्हणजे तेव्हा आपला झेंडा होता, लक्षात घ्या. जर 15 ऑगस्टला झेंडा होता तर तो 15 ऑगस्टच्या आधीच स्वीकृत केला असतील, म्हणून तो ऑगस्टच्या आधीचा महिना जो जुलै आहे त्या जुलै महिन्यात 22 जुलै 1937ला आपला ध्वज आपण स्वीकारला होता. 24 जानेवारी 1950 संबंधीचे 2 स्टेटमेंट आहेत की 24 जानेवारी 50 हे अखेरचं सत्र होतं घटनेचं आणि त्या दिवशी आपण राष्ट्रगीत स्वीकृत केलं. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. 24 जानेवारीला आपण आपलं नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग हे स्वीकारलं होतं आणि 24 जानेवारी 50 हे अखेरचं सत्रसुद्धा होतं. तर हाच क्वेश्चन टाकण्याचा हेतू आहे की घटना समिती किंवा घटना निर्मितीबाबत जे फॅक्ट्स आहेत, वर्ष असतील किंवा कोण कुठल्या समितीचा प्रमुख होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ पाहिजेत. हा क्वेश्चन जर तुमचा चुकत असेल किंवा ह्यातलं कुठल्या स्टेटमेंटमध्ये कन्फ्युजन असेल तर ह्या चॅप्टरची चांगली रिव्हिजन करा, फॅक्ट्स ह्याचे पाठ करा. आता पक्षांतरबंदी हे चर्चित मुद्दा आहे म्हणून त्यासंबंधीचा क्वेश्चन आहे. पक्षांतरबंदी संबंधित परिशिष्ट कोणते आहेत. आता ह्या 2 गोष्टी साधल्यात क्वेश्चन बनवण्यामध्ये, चर्चित मुद्दा पण आला आणि परिशिष्टावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. आपल्याला परिशिष्ट पाठ पाहिजेत. तर इथं बघा पक्षांतरबंदीचं परिशिष्ट कुठल्या, परिशिष्ट क्रमांक 10. आता कसं लक्षात ठेवायचं, परिशिष्ट 10 पक्षांतरबंदी 10 बघा, 10 या नंबरमध्ये 1 आणि 0. 0 म्हणजे तुम्ही बाद होता, काहीच नाही राहत तुमच्यामध्ये. मग हे कोण करतं, पक्षांतरबंदी करतं, म्हणून 10 पक्षांतरबंदी. आता ह्यात अजून एक आपण जनरल ट्रिक्स सांगतो, आपल्या PYQ बॅचेसमध्ये आपण नेहमी सांगतो की असं जर आकड्याचा क्वेश्चन असेल, म्हणजे 8 आहे का 2 आहे का 10 आहे का 12 असं विचारलं किंवा कुठले पण आकडे असतील तर रेंजमध्ये उत्तर मारतो आपण. रेंजमध्ये, रेंज म्हणजे काय, सगळ्यात लहान नंबर आणि सगळ्यात मोठा नंबर एलिमिनेट करायचा. इथं बघा 2 आणि 12, 2 सगळ्यात लहान त्याला बाजूला काढा, 12 सगळ्यात मोठं त्याला बाजूला काढला, उरला 8 आणि 10, त्याच्यापैकी कुठलं तर तुम्ही मारायचं. हे कधी जर तुमचं कन्फ्युजन होत असेल, तुम्हाला ते येत नसेल तर ह्याला आपण रेंज टेक्निक म्हणतो. पण अभ्यासाचा मुद्दा पक्षांतरबंदीचे परिशिष्ट कुठलं, परिशिष्ट 10. सगळे परिशिष्ट आपल्याला पाठ पाहिजेत. तर थोडक्यात मी तुम्हाला परिशिष्ट सांगतो. पहिलं परिशिष्ट जे आहे ते राज्यांची नावं, त्यांची क्षेत्रीय अधिकार कक्षा, म्हणजे राज्याचं क्षेत्र कुठपर्यंत असणार आहे. संघराज्य म्हणजे आपले जे युनियन टेरिटरी आहेत त्यांचे क्षेत्र, म्हणजे परिशिष्ट 1मध्ये राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि क्षेत्र दिलेलं आहे. परिशिष्ट 2मध्ये वेतन, भत्ते, विशेष अधिकार सांगितले. ते कोणाचे सांगितले, वेतन, भत्ते, विशेष अधिकार, राष्ट्रपती, राज्यपाल. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे सभापती, उपसभापती, त्याचबरोबर राज्याचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कॅग या लोकांचे वेतन, भत्ते, विशेष अधिकार परिशिष्ट 2मध्ये सांगितलेत. एक लक्षात ठेवा, परिशिष्ट 2मध्ये UPC, MPC, त्यानंतर इलेक्शन कमिशन यांचा समावेश नाही. परिशिष्ट 2मध्ये कॅग आहे, लक्षात ठेवा, कॅगचे वेतन भत्ते सांगितलेले आहेत. परिशिष्ट 3 हे शक्ती संदर्भात आहे, म्हणजे जे केंद्रीय मंत्री असतात, संसदेचे खासदार असतात किंवा इलेक्शनला उभा राहणारे खासदार असतात, म्हणजे संसद निवडणुकीचे उमेदवार, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, कॅग, राज्याचे मंत्री,
राज्याच्या आमदारकीला उभारणारे उमेदवार, राज्याचे इतर आमदार, हायकोर्टचे न्यायाधीश या सगळ्यांच्या शपथ परिशिष्ट 3मध्ये असते. जनरली परिशिष्ट 3मध्ये आमदार, मंत्री यांच्या शपथ आहेत. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची शपथसुद्धा परिशिष्ट 3मध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची शपथसुद्धा परिशिष्ट 3मध्ये आहे. 3 अक्षरी शब्द शपथ आहे बघा. शपथ 3 अक्षरी म्हणून परिशिष्ट 3 हे शब्दसंदर्भातलं आहे. परिशिष्ट 4 हे राज्यसभेमध्ये राज्यांना किती जागा असतील हे परिशिष्ट 4 आहे. परिशिष्ट 5 अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यांचं प्रशासन संबंधित परिशिष्ट 5 आहे. परिशिष्ट 6 आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे जे 4 चिटकून असणारे राज्य आहेत ना त्यांच्या प्रशासनाच्या तरतुदी आहेत. परिशिष्ट 7 विविध सूच्या ज्या असतात केंद्र सूची, राज्य सूची समूह त्यांचं परिशिष्ट 7 आहे. 7 7 सूची. परिशिष्ट 8 हे राज्यघटनेतील भाषा ज्या आहेत 22 भाषा सांगितल्या आहेत राज्यघटनेमध्ये त्या परिशिष्ट 8मध्ये आहेत. लक्षात ठेवा. परिशिष्ट 8 भाषा संदर्भात आहे. परिशिष्ट 9 अशी काही विधेयकं वगैरे जे आहेत त्या परिशिष्ट 9मध्ये असतात ज्यांना कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही असं परिशिष्ट 9मध्ये आहे. परिशिष्ट 10 हे पक्षांतरबंदी संदर्भात आहे. परिशिष्ट 11 जे आहे ते पंचायत राज या संदर्भात आहे आणि परिशिष्ट 12 हे नगरपालिका संदर्भात आहे. तर थोडक्यात परिशिष्ट आपण पाहिले. आता पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. याचं अचूक विधान ओळखायचं. अचूक म्हणजे बरोबर. अचूक, चूक, योग्य, अयोग्य, बरोबर नाही, चूक नाही, चूक आहे असे सगळे शब्द नीट वाचायचे. अचूक म्हणजे काय? बरोबर. अचूक म्हणजे बरोबर. नुसतं चूक असेल तर काय चूकच असणार आहे. अचूक म्हणजे चूक नसणारे. तर काय आहे अचूक विधान राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचं? पहिलं आहे राज्यघटनेचं कलम 338 हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत आहे. तर कलम 338मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची तरतूद आहे. हे बरोबर आहे. या आयोगात एक चेअरमन, एक व्हाईस चेअरमन आणि 3 सदस्य असतात. अशा प्रकारची रचना असते. तीसुद्धा बरोबर आहे. आणि हा आयोग वार्षिक अहवाल राष्ट्रपतींना देतो. हे सुद्धा बरोबर आहे. 3 स्टेटमेंट योग्य आहेत आणि पर्याय क्रमांक ड आहे सर्व योग्य आहे. तर हे 4 क्रमांकाचा पर्याय, चौथा पर्याय ॲक्च्युली हा 9व्या क्वेश्चनमधला तो सर्व योग्य आहे. आता एक लक्षात घ्या. तुम्ही पहिलं स्टेटमेंट वाचलं की कलम 338 अनुसूचित जाती आयोगाचं आहे. ते बरोबर आहे. लगेच एकला गोल करायचं नाही. खालचे पण स्टेटमेंट वाचायचे. आणि सगळ्यात चौथा स्टेटमेंट ऑल दी अबव्ह. म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट एक गोल केला असतं कारण एक स्टेटमेंट बरोबर आहे तर तुमचं उत्तर चुकलं असतं. केवळ इथे एक नाही आहे, सगळेच बरोबर आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं आपण अनुसूचित जाती आयोगासोबत क्वेश्चन विचारला आहे. त्याचप्रमाणे इतर जे विविध आयोग आहेत त्यांचीसुद्धा रचना, त्यांची कलम हे पाठ करा. आता यात अजून एक गोष्ट सांगतो की इतर जे आयोग आहेत जसं की अनुसूचित जमाती आयोग त्याची सुद्धा रचना सेमच आहे. एक चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि 3 सदस्य. त्याचबरोबर OBC आयोग जो आहे त्याचीसुद्धा रचना 1+1+3 अशीच आहे. परंतु अल्पसंख्याक जो आयोग आहे ना त्याची रचना घ्या 1+1+5 आहे. म्हणजे हे जे SC आयोग, ST आयोग, OBC आयोग आहेत ना त्यांच्यात एक चेअरमन असतो, एक व्हाईस चेअरमन असतो आणि 3 सदस्य असतात. परंतु मायनॉरिटी कमिशन जे आहे अल्पसंख्याक आयोग त्याच्यात एक चेअरमन आहे, एक व्हाईस चेअरमन आणि 5 सदस्य आहेत. एक लक्षात घ्या. अल्पसंख्याकांचे सदस्य किती आहेत? 5 आहेत आणि इतर 2 सदस्य म्हणजे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन. अनुसूचित जाती आयोगाचं कलम 338 आहे. अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब आयोगाचं कलम 338A आहे. OBCचं आयोग जो आहे त्याचं कलम 338B आहे. लक्षात घ्या. म्हणजे 338मध्येच हे सगळे आयोग आहेत. 338 SC आयोग, 338A ST आयोग, 338B OBC आयोग. आता पुढचा क्वेश्चन आहे नागरिकत्वाबाबत क्वेश्चन आहे. काय विचारलं ते नीट वाचायचं. नागरिकत्वाचे विधान लक्षात घेऊन अचूक ओळखायचं आहे. अचूक म्हणजे आपल्याला बरोबर ओळखायचं. लक्षात घ्या. राज्यघटनेच्या भाग 2 मधील कलम 5 ते 11 ह्या तरतुदी नागरिकत्वासंबंधित आहेत. हे बरोबर आहे. भाग 2 हा नागरिकत्वासंदर्भात आहे आणि 5 ते 11 त्याचे कलम आहेत. परंतु या कलमामध्ये दुसरं स्टेटमेंट आहे. परंतु या कलमामध्ये नागरिकत्व संदर्भात शाश्वत आणि तपशीलवार तरतुदी नाहीत. काय म्हणते स्टेटमेंट? यामध्ये फक्त घटना लागू होण्यावेळी कोणत्या व्यक्ती भारताचे नागरिक झाले हे सांगितले. समजा तुम्ही कन्फ्युज काहीच कळना. एक लक्षात घ्या. ब क हे ना फ्लो स्टेटमेंट आहेत. फ्लो म्हणजे काय? पुढचं विधान मागच्या विधानावर अवलंबून येतं. जनरली असं बरोबर असतं. म्हणजे बघा पहिलं कलम विधान म्हणते की कलम भाग 2 जो आहे भाग 2 कलम नाही सॉरी भाग 2मध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत. म्हणते की हे जे कलम आहेत त्यात शाश्वत तरतुदी नाहीत. मग तिसरं स्टेटमेंट म्हणते की यात घटना लागू होताना कोणत्या व्यक्ती नागरिक आहेत हे सांगितलं आहे. म्हणजे हे एकमेकावर अवलंबून एकमेकाशी संबंधित अशा गोष्टी इथं सांगितल्या आहेत. हे तिन्ही बरोबर स्टेटमेंट आहेत. आता चौथं स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचणं गरजेचं होतं. नागरिकत्व संदर्भात इतर बाबींसाठी कायदा करण्याचा अधिकार घटनेने संसद आणि राज्य विधिमंडळे यांना दिला आहे. तर घटनेनं
नागरिकत्वाबाबत कायदा करायचा अधिकार फक्त संसदेला दिला आहे, राज्य विधिमंडळे यांना दिला नाही. त्यामुळं ड स्टेटमेंट चुकीचं आहे. डला बाजूला काढलं, पर्याय 2 गेला, 3 गेला, 4 गेला, फक्त पर्याय 1 उरतो. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. त्यामुळं क्वेश्चन नीट वाचा, शेवटपर्यंत वाचणं गरजेचं होतं. ड स्टेटमेंट अर्धवट जर वाचलं असतं की संसदेला दिलं असंच वाटलं असतं आणि आपण त्याला बरोबर केलं असतं. तर ह्यात आपण काय शिकतोय की स्टेटमेंट आपल्याला पूर्ण वाचायचं आहे. नागरिकत्व चॅप्टर जर तुमचा व्यवस्थितपणे करून झालं नसेल तर त्याची चांगली रिव्हिजन करून घ्या. आणि इथं बघा क मध्ये सांगितलं आहे की हे जे सुरुवातीच्या घटनेच्या तरतुदी आहेत त्यात फक्त सांगितलं की त्यावेळेस कोण नागरिक झालं हे सांगितलेलं आहे. आणि इतर बाबींबाबत जर कायदा करार झाला तर तो संसद करणार आहे. आता पुढचं क्वेश्चन 92 क्वेश्चन बघा. 4 स्टेटमेंट दिलेत आणि काय विचारलं बघायचं आहे, बरोबर विचारलं. ज्याप्रमाणे राज्यसभेच्या अध्यक्ष हे राज्यसभेचा अध्यक्ष पाहिजे, ज्याप्रमाणे राज्यसभेचा अध्यक्ष गृहाचा सदस्य असतो त्याप्रमाणे लोकसभेचा सभापती गृहाचा सदस्य नसतो. आता नीट वाचायचं कन्फ्युजन होऊ शकतं काय विचारलं काय नाही. समजा पहिलं स्टेटमेंट तुम्हाला कळालंच नाही, अर्ध स्टेटमेंट जे अमधलं ज्याप्रमाणे राज्यसभेचा अध्यक्ष गृहाचा सदस्य असतो काहीच नाही कळलं, पण खालचं अर्ध स्टेटमेंट कळायला पाहिजे. लोकसभेचा सभापती गृहाचा सदस्य नसतं, चूक आहे. लोकसभेचा सभापती लोकसभेचा सदस्य असतोच, लोकसभेच्या सदस्यामधूनच लोकसभेचा सभापती निवडला जातो. त्यामुळं चूक आहे. विचारलं काय, बरोबर विचारलं आहे. ला बाजूला काढा, पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 3 गेला, पर्याय क्रमांक 4 गेला. आता दुसरं ब स्टेटमेंट बघा. लोकसभेचा सभापती पहिल्या टप्प्यात मतदान करू शकतो. राज्यसभेचा अध्यक्ष मी मग म्हणलं की पर्याय क्रमांक 4 गेला म्हटलं ना, ते तसं नाही आहे, आपण गडबड केली. नीट आपण स्टेटमेंट बघूया आणि मग मी सांगतो. अजून एकदा ब स्टेटमेंट सांगतो. लोकसभेचा सभापती पहिल्या टप्प्यात मतदान करू शकतो. राज्यसभेचा अध्यक्ष पहिल्या टप्प्यात मतदान करू शकत नाही. आता इथे बघा आपल्याला वाटतं की लोकसभेच्या सभापतीला काढताना तो पहिल्यांदा मतदान करू शकतो कारण तो तेव्हा मतदान करण्याच्या वेळेस तो सामान्य सदस्याप्रमाणे वागतो. पण इथं तसं नाही म्हणलं, जनरल विचारलं आहे की जेव्हा मतदान कुठल्याही विधेयकावरती करतात पहिल्या टप्प्यात लोकसभेचा अध्यक्ष मतदान करत नाही. जेव्हा समसमान मतं पडतात तेव्हा कास्टिंग वोट तो देतो, पहिल्यांदा तो मतदान करत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं ब चुकीचं आहे. आता क स्टेटमेंट आणि राज्यसभेचा अध्यक्ष पहिल्या टप्प्यात मतदान करू शकत नाही. तर जेव्हा कास्टिंग वोटची वेळ येते तेव्हा तो करू शकतो, पहिल्या टप्प्यात तो पण करू शकत नाही. परंतु बमध्ये जे 2 स्टेटमेंट दिलेत आपण त्यातलं अर्ध स्टेटमेंट चुकीचं म्हणून ब चुकीचं आहे. आता ह्यात एक गोष्ट मी सांगतो, जेव्हा एखाद्या स्टेटमेंटमध्ये असे 2 स्टेटमेंट दिलेले असतात ना तर दोन्ही स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. अर्ध्यातनं स्टेटमेंट चुकवलेलं असू शकतं, त्यासाठी मुद्दाम हा प्रश्न बनवला. क स्टेटमेंट बघा. जेव्हा उपराष्ट्रपतींना काढण्याचा ठराव असतो त्यावेळी ते बैठकीच्या अध्यक्षस्थानी असत नाहीत परंतु मतदान करू शकतात. म्हणजे राज्यसभेचा जे अध्यक्ष असतात म्हणजे जे उपराष्ट्रपती असतात जेव्हा त्यांना काढायचं आहे त्यावेळेस ते अध्यक्ष नसतात बैठकीचे, बरोबर आहे, आणि त्यावेळेस मतदानसुद्धा ते करू शकत नाहीत. राज्यसभेचा अध्यक्ष मतदान कधीच करू शकत नाही, म्हणजे त्याला काढतानाही करू शकत नाही किंवा ते अध्यक्षसुद्धा असू शकत नाहीत काढताना. तर एक लक्षात घ्या का, तर ते सदस्य नसतात त्या सभागृहाचे म्हणून ते काढताना मतदान करू शकत नाहीत. परंतु लोकसभेचे अध्यक्ष त्यांना काढताना मतदान करू शकतात कारण ते सदस्य असतात. किंवा मतदान करू शकतात उपराष्ट्रपतीला काढताना, ते उपराष्ट्रपती जे आहे व्यक्ती ती, तर हे चुकीचं आहे. ड स्टेटमेंट बघा. ज्यावेळी उपराष्ट्रपती प्रभारी राष्ट्रपती असतो म्हणजे उपराष्ट्रपती जेव्हा प्रभारी राष्ट्रपती बनतो त्यावेळी त्याला राज्यसभेचा अध्यक्षमधून वेतन आणि भत्ते मिळतात, हे चूक आहे. जेव्हा तो राष्ट्रपती बनतो त्याला राष्ट्रपतीचेच वेतन आणि भत्ते मिळतात. परंतु सभागृहाचा तो म्हणजे अध्यक्ष म्हणून जो काम करत असतो ना तेव्हा त्याला जे वेतन मिळतं ते उपराष्ट्रपती असतानासुद्धा तेच वेतन असतं, त्याला काही सेपरेट वेतन नसतं. हे 4 स्टेटमेंट जे आहेत ते चुकवलेले आहेत. त्यामुळं बरोबर विचारलं तर एकही नाही, बरोबर एकही नाही. तुम्हाला यात थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल तर ह्या गोष्टी बुकमध्ये व्यवस्थित बघून घ्या. मी थोडक्यात तुम्हाला हे सांगितलेलं आहेत. आता पुढचं बघा. विविध ठराव जे आहेत, प्रस्ताव जे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन वारंवार येत आहे. विविध प्रस्ताव ठराव हे व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा. आता इथं बघा काय विचारलं आहे, चूक विचारलं. काय विचारलं आहे, चूक. काय विचारलं बघणं गरजेचं आहे. पहिला आहे निंदायोजक ठराव किंवा प्रस्ताव. निंदायोजक प्रस्ताव लोकसभेत मांडताना कारणे देणे आवश्यक असते व तो मंत्र्याविरुद्ध असतो, बरोबर आहे. निंदा, मंत्र्याची निंदा करतात खासदार वगैरे, तर तो जो प्रस्ताव असतो निंदायोजक प्रस्ताव तो लोकसभेत मांडताना त्याची
कारण देणं आवश्यक असतो आणि तो मंत्र्याविरुद्ध असतो. तो काय सभागृहाच्या विरुद्ध किंवा सभागृहाला काहीतरी करायला नसतो, तो फक्त मंत्र्याला टार्गेटेड असतो. लक्षात ठेवा. निंदावश्यक ठराव. अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत मांडताना कारणे देणे आवश्यक नसते व तो संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध असतो. एखादं सरकार पाडायचं असेल तर अविश्वासाचा ठराव आणतात, तो मंत्रिमंडळाविरुद्ध असतो व त्याला कुठलेही कारण सांगण्याची गरज नसते. हक्कभंग प्रस्ताव हा सदस्याचा किंवा गृहाच्या विशेष अधिकाराचा भंग होतो तेव्हा तो मंत्र्याविरुद्ध असतो. हक्कभंग प्रस्ताव हा मंत्र्याविरुद्ध असतो. लक्षात ठेवा. तो कुठल्याही सभागृहाविरुद्ध नसतो. आता हे काय मी सांगतोय सभागृहाविरुद्ध नसतो तुमच्या लक्षात येईलच. हक्कभंग लक्षात ठेवा. हक्कभंग तो मंत्र्याविरुद्ध असतो आणि सदस्याचा किंवा गृहाचा विशेष अधिकाराचा भंग झाला तर हक्कभंग असतो. स्थगन प्रस्ताव हा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे गृहाचं लक्ष वेधण्यासाठी लोकसभेत मांडतात. हे बरोबर आहे. एक लक्षात घ्या, फक्त स्थगन प्रस्ताव हाच त्या सभागृहाचं लक्ष वेधून घेतो, सभागृहासंबंधित असतो. बाकी सगळे प्रस्ताव जे आहेत ना ते मंत्र्यासंबंधित असतात. हे लक्षात घ्या. हे ट्रिक लक्षात घ्या. फक्त स्थगन प्रस्तावच सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी मांडतात. बाकी सगळे प्रस्ताव जे असतात ते मंत्र्याच्या संबंधित असतात. स्थगन प्रस्ताव सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडं गृहाचे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेत मांडतात. आणि ह्यात चूक विचारलं आहे, एकही चूक नाही म्हणून वरीलपैकी एकही नाही ह्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन लक्षात घ्या. राज्यपाल यांना मान्यतेसाठी विधेयक सादर केल्याबाबत कोणते विधान अयोग्य आहे? काय विचारलं आहे? अयोग्य. अर्धवट क्वेश्चन वाचून लगेच स्टेटमेंट बघितल्यास मार्क जाणार. अयोग्य विचारलं आहे. राज्यपालला जेव्हा एखादं बिल जातं राज्यपालकडं, तो काय करतो? विधेयकाला त्यांनी मान्यता दिल्यास कायदा बनतो, बरोबर आहे. मान्यता देणं राखून ठेवल्यास विधेयकाचा अंत होतो, बरोबर आहे. त्यांनी पुनर्विचार करण्यासाठी गृहाकडे विधेयक पाठवलं आणि गृहाने परत संमत करून राज्यपालाला सादर केल्यास त्याला मान्यता देणे बंधनकारक आहे. म्हणजे एखादं बिल आहे की राज्यपालांनी रिटर्न केलं आणि रिटर्न केलेलं बिल त्या सभागृहाने परत राज्यपालाकडे पाठवलं तर त्याला सही करावीच लागते. राष्ट्रपतीच्या विचारासाठी विधेयक राखून ठेवल्यानंतर पुढच्या प्रक्रियेत राज्यपालाची भूमिका नसते. हे बरोबर आहे. एकदा राष्ट्रपतीला बिल राखून ठेवलं की सगळं जे काय करायचं ते राष्ट्रपतीच करतो, राज्यपालला काही रोल नाही. कलम 200 नुसार राज्यपाल जो आहे तो राष्ट्रपतीला बिल राखून ठेवतो आणि 201 नुसार राष्ट्रपती त्याच्यावर निर्णय घेतो. लक्षात ठेवा. तर सगळी विधानं बरोबर आहेत. त्यामुळेच उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. चुकीचं विचारलं होतं त्यामुळं नन ऑफ द अबोव याचं उत्तर आहे. आता एक लक्षात घ्या, जर राज्यपालाच्या ही विधेयकासंदर्भात काही कन्फ्युजन असेल तर चांगल्या प्रकारे रिवाईज करून घ्या. आता न्यायिक पुनर्वलोकन. दरवर्षी क्वेश्चन आहे न्यायिक पुनर्वलोकावरती म्हणून हा क्वेश्चन बनवला आहे. न्यायिक पुनर्वलोकाबाबत बरोबर काय ते विचारलं आहे. भारताच्या घटनेमध्ये न्यायसंस्थेला न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार दिला आहे. न्यायिक पुनर्वलोकन ही संज्ञा राज्यघटनेमध्ये आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्वलोकाची संकल्पना स्पष्टपणे मांडली नाही. भारताच्या राज्यघटनेमध्ये न्यायिक पुनर्वलोकासंबंधीच्या तरतुदी स्पष्टपणे आहेत. त्याबरोबर विचारलं आहे. तर एक लक्षात घ्या, न्यायिक पुनर्वलोकन ही संज्ञा घटनेमध्ये नाही. त्यामुळे ब स्टेटमेंट चूक आहे. बला बाजूला काढलं तर त्याचं उत्तर येतं अ, क, ड. आपल्या राज्यघटनेने न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार आपल्या न्यायसंस्थेला दिलेला आहे. आता हे जे न्यायिक पुनर्वलोकन आहे ना, हे तत्त्व अमेरिकेत उगम पावलं. त्यांचे न्यायमूर्ती जॉन मार्शल यांनी मार्बरी विरुद्ध मॅन्डेसन या खटल्यात हे तत्त्व मांडलं होतं. तर न्यायिक पुनर्वलोकन म्हणजे काय? जे केंद्र सरकार, राज्य सरकार आहे त्यांच्या मार्फत विधिमंडळाने जे काही कायदे करतं किंवा जे प्रशासकीय आदेश निघतात त्याची घटनात्मक वैधता तपासायची. म्हणजे घटनात्मकदृष्ट्या ते योग्य आहेत का केलेले कायदे किंवा प्रशासकीय आदेश घटनात्मकदृष्ट्या योग्य आहेत का हे चेक करणं म्हणजे न्यायिक पुनर्वलोकन आहे. आणि आपल्या घटनेमध्ये न्यायिक पुनर्वलोकनाच्या ज्या तरतुदी आहेत ते कुठं सांगितले आहेत? तर कलम 13 सांगितलं की मूलभूत हक्काशी सुसंगत नसलेले कायदे अवैध असतील. कलम 32 सांगितले की मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी सुप्रीम कोर्टात आपण जाऊ शकतो. त्यानंतर अशी अनेक कलम आहेत. जसं की कलम 130 सर्वोच्च न्यायालय जे ते केंद्र राज्य यांच्याबाबत जे काही विवाद असतील त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला अधिकार असतील. त्यानंतर कलम 133, 134 ही जी अपील संदर्भातली कलमं आहेत. यासारख्या अनेक कलमांमध्ये न्यायिक पुनर्वलोकनाच्या तरतुदी आहेत ना त्या सांगितल्या आहेत. त्यामुळं स्टेटमेंट ड हे बरोबर आहे. आणि न्यायिक पुनर्वलोकन हा वारंवार येणारा क्वेश्चन आहे. त्यासंबंधीच्या जे काही तुमचं रिव्हिजन आहे ते नीट करून घ्या. आता पुढचा क्वेश्चन आहे जोड्या लावा. 245, 46, 47, 48 ही कलमं दिलेली आहेत. तर याच्यामध्ये 245 कलम जे आहे ते संसदेने आणि राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या व्याप्तीसंदर्भात आहे. 246 सूचीसंदर्भात आहे.
46 सूची संदर्भात कसं लक्षात ठेवायचं सांगतो. हे कितीही केलं तरी विसरतं, तर मी सांगतो ती ट्रिक लक्षात ठेवा. सूच्या किती आहेत आपल्या घटनेमध्ये? 3 सूच्या आहेत. संघसूची, समवर्ती सूची आणि राज्यसूची. तर 3 सूच्या आहेत बरोबर. 3ची दुप्पट 6 म्हणायचं आणि 241च्या शेवटी 6 आहे म्हणून 241 6 शेवटी 6 आहे, ते 3ची दुप्पट आहे. ते 3 सूच्याच्या संदर्भात आहे. मी तर असंच पाठ केलं आहे, मला हे लक्षात राहत नव्हतं. 246 आपल्या 3 सूच्या संदर्भात आहे. 3ची दुप्पट 6 म्हणायचं, 246च्या शेवटी 6 आहे. 246 संघसूची, समवर्ती सूची, राज्यसूची संदर्भात आहे. 247 जे आहे ते अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा संसदेचा अधिकार आहे. 47 नुसार काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे. 248 जे आहे ते शेषाधिकारासंबंधीचं कलम आहे, म्हणजे अवशिष्टाधिकारासंबंधीचं कलम आहे. म्हणजे काय, जर समवर्ती आणि राज्यसूचीमध्ये कुठले विषय नसतील तर त्याबाबत कायदा करायचा अधिकार संसदेला म्हणजे केंद्राला आहे. 48 सांगतो की समवर्ती आणि राज्यसूचीत कुठले विषय नसतील आणि त्याबाबत कायदा करायचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. तर ही महत्त्वाची कलमं लक्षात ठेवा. आता विविध धोरणावरती क्वेश्चन येताना दिसत आहेत. तर धोरणांचे इयर्स आपण दिलेले आहेत. महिला धोरण हे 2001ला आलं होतं. भारत सरकारचं महिला धोरण 2001चं आहे. बालक धोरण 1974 आणि 2013चं आहे. बालक धोरण 1974 आणि 2013चं आहे. युवक धोरण जे आहे ते युवक धोरण 3 वेळा आलेलं आहे. 1988, 2003, 2014. युवक धोरण 88, 3, 14 हे पाठ करा. वृद्धांचं धोरण 1999, 2011. वृद्ध व्यक्तींचं धोरण आहे 1999, 2011. ही इयर्स पाठच पाहिजेत. विविध धोरणांची इयर्स पूर्वपरीक्षेला, मुख्य परीक्षेला येतात, हे पाठ करा. आता यात एक सांगतो की समजा तुम्हाला पाठ नाही आहे, काहीतरी कन्फ्युजन झालं, उत्तर मारायचं आहे, तर जोड्या लावामध्ये काही गोष्टी आहेत त्या जुन्या पेपरवरनं आपण थोडंसं त्याचं एक म्हणू की आपण ट्रिक बनवण्यासारखं बनवली आहे. जर तुम्हाला काहीच येत नसेल आणि पर्यायामध्ये जर 4, 3, 2, 1 असेल तर ते उत्तर मारा, ते असू शकतं. 4, 3, 2 किंवा 1, 2, 3, 4 असे जर पर्याय असतील तर त्यातलं तुम्ही एक उत्तर मारू शकता. इथं बघा 4, 3, 2, 1 आहे आणि 1, 2, 3, 4 पण आहे. तर आपण 4, 3, 2, 1 मारलं तर ते इथं बरोबर येताना दिसतंय. तर 4, 3, 2, 1 किंवा 1, 2, 3, 4 असं मारायचं जर तुम्हाला काहीच येत नाही त्या केसमध्ये. आता पुढचा क्वेश्चन आहे वित्त आयोगाबाबत. विविध आयोग जे आहेत घटनेमधले, घटनात्मक किंवा बिगर घटनात्मक आयोग, ते सगळे आयोग व्यवस्थितपणे करा. वित्त आयोगाबाबत क्वेश्चन विचारलं. काय विचारलं? अचूक म्हणजे बरोबर विचारलं. घटनेच्या कलम 280मध्ये वित्त आयोग आहे आणि त्याची स्थापना पंतप्रधान करतात असं दिलं. आपण काय करतो, घटनेच्या कलम 280मध्ये वित्त आयोग, हां बरोबर आहे, लगेच अबरोबर आहे पकडून चालतो. पण पुढं काय दिलं आहे? स्थापना पंतप्रधान करतात. चूक, राष्ट्रपती आहे, हे राष्ट्रपतीच्या ऐवजी पंतप्रधान देऊन चुकवलं आहे, त्यामुळे स्टेटमेंट चूक आहे. वित्त आयोगात एक चेअरमन आणि 4 सदस्य असतात. समजा तुम्हाला कन्फ्यूज झालं, 1 असतं किंवा 4 असतं तुम्हाला आठवना. त्यानंतर 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पणगिरिया आहेत आणि पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, निरंजन राज्याध्यक्ष आणि अर्धवेळ सदस्य डॉक्टर सौम्या कांती घोष आहेत. हे चालू घडामोडीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. चालू घडामोडीत महत्त्वाच्या नियुक्त्या पाठच पाहिजेत, त्यामुळे हा वित्त आयोगाचे तुम्हाला पाठपासून अपेक्षित आहे. अध्यक्ष अरविंद पनागिरिया लक्षात ठेवा. अध्यक्ष अरविंद पनगिरिया आणि सदस्य आहेत अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, निरंजन राज्याध्यक्ष आणि अर्धवेळ आहेत सौम्या कांती घोष. आणि वित्त आयोगाच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक नसतात. हे खूप महत्त्वाचं आहे. वित्त आयोगाच्या शिफारशी बंधनकारक नसतात. तर तुम्हाला जर बेसिक माहिती असलं असतं की वित्त आयोग स्थापना पंतप्रधान आणि राष्ट्रपती करतात, अला बाजूला काढलं तर पर्याय क्रमांक 2 थेट उत्तर येतं. तुम्हाला अध्यक्ष सदस्य नाही पाठ जरी नसले किंवा एक चेअरमन 3 सदस्य असतात का 5 सदस्य असतात असं कन्फ्युजन जरी झालं तरी तुमचं उत्तर इथं आलं असतं, कारण तुमचं बेसिक पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही ओळखलं तर इथं थेट उत्तर आलं असतं. यातनं एक गोष्ट शिकतो आपण की एखादे फॅक्ट्स किंवा काही जर मला प्रश्नांमधलं समजत नसेल, मला त्याच्यावर शुअर मी नसेल, तर बाकीचे जे स्टेटमेंट आहेत त्याच्यावरून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. आता ह्यातले फॅक्ट्स पाठ करा की एक चेअरमन 4 सदस्य असतात आणि अध्यक्ष आणि सदस्य कोण आहेत हे पाठ करा. 99 आहे की उच्च न्यायालयाबाबत आपण अचूक विचारलं. अचूक विधान विचार लक्षात घ्या. अचूक म्हणजे बरोबर. प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल असं घटनेत म्हटलेलं आहे, बरोबर आहे. उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि वेळोवेळी राज्यपालाला आवश्यक वाटतील तितके इतर न्यायाधीश असतात. आता वरवरनं बरोबर वाटतं पण ही चूक आहे. राज्यपालच्या ऐवजी राष्ट्रपती वर्ड पाहिजे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगैरे जे आहेत ना, तो संबंध राष्ट्रपतींशी असतो. हे कसं लक्षात ठेवायचं?
देशात आपल्या साधारणतः 25 उच्च न्यायालय आहेत. तर एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदल्या वगैरे करत असतात. तर ते काम राष्ट्रपती करतात. कारण जर राज्यपाल करत असते बदले इकडच्या तिकडच्या, तर बाकीचे राज्यपाल ओरडले असते, अरे आमच्या न्यायालयातला का नेतो किंवा तो आमच्याकडे कोणाला आणून टाकतो, राज्यपालांचीच भांडणं लागली असती. त्यामुळे तो अधिकार राष्ट्रपतींना असं ट्रिकनी लक्षात ठेवा. त्यामुळे ब स्टेटमेंट चुकीचं आहे. बला बाजूला काढलं की उत्तर येतं. राष्ट्रपती उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करतात. आता एक लक्षात घ्या, समजा तुम्हाला बमध्ये तुम्ही फसला असता, पण तुम्हाला इथं जागा करतं की बाबा वर तर सांगतं की राज्यपाल ठरवतात किती न्यायाधीश असतात आणि खालचं म्हणतं की नेमणूक तर राष्ट्रपती करतात. अशा 2 व्यक्तीकडे अधिकार नसतात की एक जण न्यायाधीश किती आहे ते ठरवायचं आणि दुसरा नेमणूक करतो, असं नसतं. किंवा तुम्हाला काहीतरी क्ल्यू देण्याचा प्रयत्न मध्ये देण्यात आलेला आहे. यातनं काय लक्षात येतं की काही स्टेटमेंट मला जर नाही कळले तर साधारणतः पुढच्या स्टेटमेंटमध्ये त्याचा क्ल्यू असू शकतो. त्यामुळं काही क्वेश्चन नाही आले, काही स्टेटमेंट नाही आले तर नाराज व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. आपण फक्त क्वेश्चन आणि स्टेटमेंट एवढंच डील करत जायचं आहे. काही एक्स्ट्रा विचार करायचा नाही. वाचला स्टेटमेंट आलं का मला आलं, नाही आलं हरकत नाही, मी पुढचं स्टेटमेंट वाचतो, अशा प्रकारे आपल्याला पेपरमध्ये जायचं. त्याचबरोबर काही क्वेश्चन मला नाही आले तरीसुद्धा आपण गडबडायचं नाही, त्याला गोल करायचा आणि नेक्स्ट क्वेश्चन वाचायचा. का नाही, फक्त प्रश्न आला सोडवला, अडला पुढचा प्रश्न, तो पण अडला त्याच्या पुढचा प्रश्न, तो पण अडला त्याच्या पुढचा प्रश्न, असं करत आपल्याला प्रश्न सोडवायचे ते लक्षात घ्या. आणि हे अडलेले क्वेश्चन आपण सेकंड राऊंडला सोडवतो. पहिल्या राऊंडला येणारे क्वेश्चन पटापटा सोडवायचे, त्यामुळे मेंदू फ्रेश राहतो. जे आपल्याला येतं ते सगळे उत्तरं पटापटा आपण गोल करून टाकतो, तेवढे मार्क्स आपले फिक्स होतात. पण जर समजा तुम्ही प्रत्येक क्वेश्चनमध्ये खेळत बसला, हे अडलं ते अडलं, मग का असेल हे का असेल, कसं काय मला आठवना, किंवा असंच जर तुम्ही फ्रस्ट्रेट होत राहिला तर पुढचे येणारे सोपे क्वेश्चन पण येत नाहीत आणि मग आपण मार्क घालून बसतो. त्यामुळे सोपं सूत्र काय, जे क्वेश्चन येतो आहे पटपट सोडवायचं, अडला नेक्स्ट जायचं. ह्याच्यामुळे काय होणार आहे, येणारे सगळे आपण A to Z क्वेश्चनपर्यंत जाणार आहे, सगळे क्वेश्चन येणारे आपले बरोबर येणार आहेत. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ड स्टेटमेंट आहे, राज्यघटनेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे किमान वय कार्यकाल सांगितला नाही. हे बरोबर आहे. राज्यघटनेनं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं किमान वय कार्यकाल सांगितला नाही. म्हणजे किमान वय असं नाही सांगितलं की कमीत कमी 25 वर्ष असेल तरच तुम्ही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनू शकता. घटनेमध्ये न्यायाधीशाची पात्रता काय सांगितलं उच्च न्यायालयाची, तर तो भारताचा नागरिक पाहिजे, भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर त्यानं काम केलं पाहिजे, म्हणजे न्यायाधीश म्हणून 10 वर्ष काम केलं पाहिजे. आणि उच्च न्यायालयामध्ये त्याने आणि म्हणजे किंवा एकतर 10 वर्ष न्यायाधीश पाहिजे किंवा तो उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष सलग वकील पाहिजे. ह्या पात्रता आहेत. इथं किमान वय वगैरे काही सांगितलं नाही. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जसं तो कायदेपंडित असावा अशी एक अट तशी काही उच्च न्यायालयाच्या बाबतीत नाही आहे. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे की न्यायाधीशाचं किमान वय कार्यकाल सांगितलं नाही ते बरोबर आहे. फक्त एवढंच सांगितलं भारतीय असावा, 10 वर्ष न्यायिक पदावर असावा किंवा 10 वर्ष तो उच्च न्यायालयात वकील असावा. तर हे आपण पाहिलं की याच्यामध्ये अ बरोबर आहे, बमध्ये राज्यपाल देऊन चुकवलं होतं. पुढचा क्वेश्चन आहे अचूक विचारलं आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार भाग 9 पंचायती व परिशिष्ट 11 यांचा समावेश करण्यात आला. भाग 9मध्ये पंचायती आणि परिशिष्ट 11 हे समाविष्ट केलं गेलं. त्यानंतर परिशिष्ट 11मध्ये 28 विषय आहेत. तर इथं चुकवलं, 28 नाही तर 29 विषय आहेत. परिशिष्ट 11मध्ये 29 विषय आहेत. परिशिष्ट 12मध्ये 18 विषय आहेत. परिशिष्ट 11 म्हणजे आपले जे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागातले तिथं 29 विषय आहेत आणि परिशिष्ट 12 जे नगरपंचायत संबंधित वगैरे आहे तिथं परिशिष्ट 12मध्ये 18 विषय हे लक्षात घ्या. त्यामुळं रिव्हिजन चांगले असणं गरजेचं आहे. ह्याच्यावर लक्षात घ्या, घटना फॅक्च्युअल भाग आहे, घटनेची चांगली रिव्हिजन पाहिजे तर आपण इथं फसू शकतो. बस स्टेटमेंट चुकीचं लक्षात घ्या. भाग 9 पंचायतचा जो भाग आहे तिथं 243 ते 243 ओ ह्या तरतुदी आहेत. हे बरोबर आहे. आणि आता भाग ड स्टेटमेंट काय सांगितलं, 73व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी 50% राखीव जागा आहेत. हे चूक आहे. 73 घटनादुरुस्तीनं 33%च राखीव जागा दिल्या होत्या. त्यामुळं स्टेटमेंट ड चुकीचं आहे. अ आणि क फक्त बरोबर आहे. आपण काय करतो, पहिल्यांदा सोपा विषय घटना घेतो, त्यानंतर भूगोल किंवा इकॉनॉमी ह्या 2 पैकी एक घेऊ शकता. पण हे 3 विषय आधी सुरुवातीला सोडवायचे. तर आपण घटना बघितला, आता आपण इकॉनॉमीचे क्वेश्चन बघूया. यात काय सांगितलं आहे, 2 स्टेटमेंट दिलेत. पहिला आहे मयूर व बाल्डविन यांच्या मते देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ म्हणजे आर्थिक विकास. मयूर बाल्डविन काय म्हणतात, वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ झाली तर तो म्हणजे आर्थिक विकास. किंडल वर्जन यांच्या मते अधिक उत्पादन व ते ज्यामुळे होते
तर तांत्रिक व संस्थात्मक व्यवस्थेतील बदल म्हणजे आर्थिक विकास. म्हणजे काय, किंडलबर्जर काय म्हणतो, जर उत्पादन अधिक व्हायला लागलं आणि ते जर तांत्रिक आणि व्यवस्थात्मक बदलामुळे व्हायला लागलं तर तो म्हणजे आर्थिक विकास, असं किंडलबर्जरची व्याख्या आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. अर्थव्यवस्थेत एक गोष्ट लक्षात घ्या, असे काही अननोन स्टेटमेंट आले आणि तुम्हाला काहीच माहीत नाही तर ते आपण दोन्ही बरोबर आहे असं म्हणणार आहोत. मागच्या काही प्रश्नपत्रिकांच्यावरनं हे असंच आहे. आता एक ट्रिक सांगतो, त्याच्यामध्ये मयूर आणि बाल्डविन दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ म्हणजे आर्थिक विकास म्हणतात. त्याची ट्रिक आहे, मयूर म्हणजे मोराच्या डोक्यावरती तुरा असतो बघा, तुरा डोक्यावरती म्हणजे डोईवरती तुरा असतो, म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ हे मयूर यांनी म्हटलेलं आहे असं लक्षात ठेवा. किंडलबर्जर म्हणजे कसं, ते किंडर जॉय नावाचं चॉकलेट आहे बघा, लहान मुलांसाठी असतं, ते खूप फेमस आहे. 50 रुपयाला किती छोटं चॉकलेट आहे तरी मुलं घेतात का, तर ते असं एक खूप छान दिसतं. ते तांत्रिक बदल वगैरे केलेत असं लक्षात ठेवा. आणि त्या तांत्रिक बदलावर असलं भारी चॉकलेट त्या कंपनीमध्ये ते बनवतात. एक खेळणं पण छान ते त्याच्यासोबत देतात. म्हणजे तांत्रिक आणि व्यवस्थात्मक बदल ते करून त्यांनी ते किंडल जॉय चॉकलेट बनवलं आहे असं मी लक्षात ठेवलं आहे. किंडलबर्जर काय, तांत्रिक आणि संस्थात्मक बदल म्हणजे आर्थिक विकास. हे पाठ करा. पूर्वपरीक्षेला पण असे स्टेटमेंट आलेत, मुख्यला तर असे स्टेटमेंट येतातच. आता पुढचा क्वेश्चन बघा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू झाली. या योजनेचा उद्देश विविध निविष्ठा करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याचा आर्थिक गरजा पूर्ण करणे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी आहे 2018 सुरू झाली आहे. त्यानुसार शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देतात. तर ही योजना 1 डिसेंबर 2018 लागू झाली आहे. अशा महत्त्वाच्या काय ज्या योजना त्याची इयर्स पाठ पाहिजेत. PM किसान म्हणतात आपण ह्याला. ही PM किसान सन्मान 1 डिसेंबर 2018 लागू झाली आहे, ते बरोबर आहे. आणि याचा उद्देश काय, पैसे देऊन काय करतात शेतकऱ्याला, तर जे काही शेतीसाठी लागणारे साहित्य निविष्ठा आहेत त्या शेतकऱ्यांनी खरेदी कराव्या म्हणून त्याला ते पैसे दिले जातात, हा त्याचा उद्देश आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. इन्क्लुजनमध्ये साधारणतः अशा योजना वगैरे परीक्षेला येत आहेत, त्यामुळे इन्क्लुजन संबंधीच्या योजना आहेत त्या योजना पाठ करा. पुढचा क्वेश्चन GDP आणि GNP संदर्भात आहे. GDP GNPवरती क्वेश्चन पूर्वपरीक्षेला असतो. GDP म्हणजे सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय, तर एखाद्या देशाने विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या फक्त अंतिम वस्तूंचे मूल्य. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय 38 अयोग्य विचारलं आहे. अयोग्य इथं बघा वस्तूचं मूल्य दिलं आहे मध्ये, वस्तू नाही, वस्तू आणि सेवा दोघांचं मूल्य असतं GDPमध्ये. स्टेटमेंट चुकीचं आहे. तर इथं काय विचारलं आहे, अयोग्य विचारलं आहे. क्वेश्चन वाचताना नीट वाचला पाहिजे, योग्य का अयोग्य विचारलं आहे. GDPमध्ये वस्तू आणि सेवा दोन्ही मोजतात, त्यामुळं अयोग्य आहे. त्यानंतर दुसरं दिलं आहे, सकल राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मोजताना निर्यातीचे मूल्य मिसळतात व आयातीचे मूल्य वजा करतात. तर हे बरोबर आहे. जेव्हा नॅशनल वर्ड येतो ना, नॅशनलमध्ये आता GDPमध्ये बघा मध्ये D आला आहे. डी म्हणजे काय, फक्त डोमेस्टिक देशातलाच विचार करायचा, त्यात आयात निर्यात काही विचार करायचा नाही. आणि जेव्हा मध्ये N येतं, GNPमध्ये मग N आलं बघा, G आणि Pच्या मध्ये N आलं ना, G आणि Pच्या मध्ये N आलं की एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा विचार करायचा असतो. त्यामुळं GNPमध्ये एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, आपण दुसऱ्या देशात निर्यात करून जे पैसे आपल्याला मिळतात ना ते पैसे मिसळायचे असतात. आणि आपण वस्तू आयात केल्यामुळे आपल्या देशातले पैसे दुसऱ्या देशात जातात, ते पैसे वजा करायचे असतात. हे GNP संदर्भात लक्षात घ्या, ते बरोबर आहे. लक्षात घ्या. GDP अजून सांगतो, GDPमध्ये G आणि Pच्या मध्ये D आला, D म्हणजे डोमेस्टिक, त्याच्यामध्ये फक्त देशातले वस्तू आणि सेवांचा विचार करतात, एक्सपोर्ट इम्पोर्टचा विचार करत नाहीत. GNPमध्ये N आला का, N मध्ये जर N आला तर नॅशनल म्हणजे विविध देशांचा विचार करावा लागतो म्हणून एक्सपोर्ट इम्पोर्टचा विचार करतात असं लक्षात ठेवा. आता आपण इतर प्रकारे तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो. जसं GDP आहे ना तसं NDP असतो, NDP. आता इथे पण लक्षात घ्या, NDP N आणि Pच्या मध्ये काय आलं, D आलं. D मग D आलं तर डोमेस्टिक असतं फक्त, त्यात एक्सपोर्ट इम्पोर्ट नसतो. NDP म्हणजे काय असतं, GDP आधी काढायचं, GDPमधून घसारा वजा करायचा, GDPतून घसारा गेला म्हणजे NDP मिळतो. त्यानंतर आपण GNP पाहिलात, त्या GNPचं आपण काय पाहिलं, मध्ये N येतं म्हणून एक्सपोर्ट इम्पोर्टचा विचार करतो. तसं NNP पण असतं, NNPमध्ये बघा मध्ये N आहे का, आहे. मध्ये N आलं की आपण काय करतो, इम्पोर्ट एक्सपोर्टचा विचार करतो. पण आता इथं काय, सुरुवातीला पण N आहे म्हणजे नेट, सुरुवातीला N म्हणजे नेट. NNPमध्ये काय करतो आपण, जो आपण GNP काढतो, GNPतनं घसारा वजा करतो.
सोपं लक्षात ठेवा, जेव्हा सुरुवातीला एन येतं NNP किंवा NDP NN तर नेट असतं, नेट सुरुवातीला एन म्हणजे नेट असतं, त्याच्यातमध्ये आपण घसारा वजा करत असतो. आणि GDP मध्ये डी येतं म्हणून त्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट विचार करत नाही, आणि GNP मध्ये एन येतं म्हणून त्यात इम्पोर्ट एक्सपोर्टचा विचार करतो. एवढं लक्षात ठेवा. आता पुढचा क्वेश्चन आहे भाववाढ म्हणजे इन्फ्लेशन संदर्भात आहे. काय विचारलं? योग्य विचारलं. तर पहिलं स्टेटमेंट आहे मागणीजन्य भाववाढ. याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये खर्च वाढ, बचत घट, तुटीचा अर्थ भरणा, परकीय गुंतवणूक यांचा समावेश होतो. म्हणजे काय समजून घ्या. इकॉनॉमीमध्ये कसं होतं, सहसा स्टेटमेंट समजत नाहीत आपल्याला, परीक्षेमध्ये पण स्टेटमेंट फारसे समजत नाहीत. मागणीजन्य भाववाढ म्हणजे मागणीजन्य भाववाढ का होते? खर्च वाढ झाला तर बाजारात पैसे येतात आणि पैसे जास्त वाढल्यामुळं मागणी वाढते आणि भाववाढ होते. तुटीचा अर्थ भरणा, सरकार तुटीचा अर्थ भरणं करताना काय करतं? बँकेकडनं काहीतून कुठूनही पैसे उपलब्ध करून बाजारात पैसे सोडतं. ते पैसे आले की मागणी वाढते आणि भाववाढ होते. बचत गट, लोक बचत न करता पैसे घेऊन जर बाजारात गेले, बाजारात पैसे वाढले की काय होतं? मागणी वाढते वस्तूंना आणि जी भाव आहे ते भाव वाढते. परकीय गुंतवणुकीमुळे पण देशामध्ये पैसा वाढतो, वस्तूंना मागणी वाढते आणि मग भाववाढ होते. जनरली मागणीजन्य भाववाढमध्ये काय होतं? बाजारात पैसा वाढल्यामुळं जी काही वस्तू आहे, वस्तूला डिमांड वाढते आणि मग त्याची किंमत वाढते. भाववाढ रोखण्यासाठी राजकोषीय उपायामध्ये करविषयक धोरण, उत्पन्न वाढवणे, खर्च कमी करण्याचा समावेश होतो. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. राजकोषीय धोरण म्हणजे जनरली सरकारतर्फे राबवले जातात. बजेटमध्ये कर वाढवणं, त्यामुळं काय होतं? लोकांकडचा पैसा कमी होतो, म्हणजे करविषयक धोरण. उत्पन्न वाढवून खर्च कमी करणं, सरकार स्वतःचा खर्च कमी करायला बघतं, त्यामुळे सुद्धा बाजारात पैसा कमी होतो आणि भाववाढ रोखली जाते. म्हणून दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. जनरली इकॉनॉमीमध्ये तुम्ही स्टेटमेंट वाचले, तुम्हाला फार काय नाही कळलं तर ते चूक करू नका, ते बरोबरच करा. आता हे जे आपण मागणीजन्य पाहिलं ना, मागणीजन्यला डिमांड पूल म्हणतात. डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणजे खर्च वाढला, बचतीत घट झाली, तुटीचा अर्थ भरणा, पतनिर्मिती वाढली, काळा पैसा, परकीय गुंतवणूक, निर्यात, लोकसंख्येमध्ये वाढ झाली, गुंतवणुकीत वाढ झाली, या सगळ्यांमुळे ही डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणजेच मागणीजन्य भाववाढ होते. दुसरा एक प्रकार आहे कॉस्ट पुश म्हणजे कसं आहे? सप्लाय साईड, वस्तू जिथून सप्लाय होतात ना त्या बाजूला ज्या घडामोडी करतात त्यामुळे भाव वाढते, त्याला कॉस्ट पुश म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या कारखान्याचं उत्पादन घटलं, औद्योगिक कलह, कारखान्यात संप झाले तर मग प्रोडक्ट तेवढे बनणार नाहीत, त्यामुळं त्यांची भाववाढ होणार आहे. म्हणजे स्कूटर आहेत, समजा स्कूटरची कंपनी आहे आणि त्या कंपनीत संप झाला, स्कूटरच बनणार नाहीत, मग ज्या काही स्कूटर आहेत बाजारात त्यांच्या किमती वाढतील. नैसर्गिक संकट आलं त्यामुळे सुद्धा कच्चा माल मिळणार नाही, त्यामुळे सुद्धा भाववाढ होईल. अपुऱ्या पायाभूत सुविधा, अपुरी औद्योगिक वाढ, सट्टेबाजी, करमध्ये वाढ होणे, वेतन वाढणे, ह्यासुद्धा कॉस्ट पुशचे घटक आहेत. वेतन वाढ होणे म्हणजे काय? कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचं वेतन वाढलं तर मग किमतीसुद्धा वस्तूंच्या वाढतात. त्याचबरोबर आहे एक गोष्ट लक्षात घ्या, निर्यात आहे ना, निर्यात दोन्हीकडे येते. कॉस्ट पुशमध्ये पण येते आणि मागणीजन्यमध्ये सुद्धा निर्यात येते. पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती योजना शहरी मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 25 जून 2015ला सुरू झाली आणि जी 100 शहरामध्ये राबवली? तर ती आहे स्मार्ट सिटी 100 शहरात राबवली गेली आणि अमृत मिशन मात्र 500 शहरांमध्ये राबवलं गेलं. लक्षात ठेवा, मिशन अंत्योदय काही केवळ शहरी मूलभूत सुविधांसाठी वगैरे नव्हती, गरिबी निर्मूलनाची ती मिशन अंत्योदय आहे, त्यामुळे शहरांचा संबंध नाही आहे. वरीलपैकी नाही हे तर चूक आहे, कारण स्मार्ट सिटीचं उत्तर आहे. शहरीकरणासंदर्भात पूर्वपरीक्षेला क्वेश्चन असतो नागरीकरणासंदर्भात, तर तो घटक नीट वाचून घ्या. तुम्हाला जर यात काही मदत हवी असेल तर आपल्या प्रीच्या बॅचेसमध्ये आपण सगळ्या योजना शहरीकरण व्यवस्थितपणे घेतलेलं आहे. आता पुढचं बघा. लिंग असमानता निर्देशांक मोजताना कोणता घटक विचारात घेत नाहीत? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये काय नसतं असं विचारलं. प्रजनन स्वास्थ्य असतं, सशक्तीकरण हे असते, रोजगार क्षेत्रसुद्धा असतं, चांगली राहणीमान याच्यामध्ये नसतो. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो मोजतो ना आपण, त्याच्यामध्ये चांगली राहणीमान आहे. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये चांगली राहणीमान येत नाही. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये प्रजनन स्वास्थ्य येतं. प्रजनन स्वास्थ्यामध्ये काय येतं? माता मृत्यूदर बघतात आणि पौगंडावस्थेतील जन्मदर बघतात. प्रजनन स्वास्थ्यामध्ये माता मृत्यूदर आणि पौगंडावस्थेतला जन्मदर बघतात. सशक्तीकरणमध्ये माध्यमिक शिक्षणामधलं महिलांचं प्रमाण आणि संसदेमधील महिलांचा सहभाग बघतात. सशक्तीकरणात माध्यमिक शिक्षणात महिलांचं प्रमाण, माध्यमिक काय वर्ड लक्षात ठेवा, आणि संसदेतला सहभाग.
आणि रोजगार रोजगार क्षेत्रामध्ये रोजगार क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या सहभागाचं प्रमाण किती आहे ही गोष्ट मोजतात. त्यामुळे चांगली राहणीमान इथे येणार नाही. चांगली राहणीमान HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये येतं, हे लक्षात ठेवा. तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार 2011-12मध्ये भारताचं एकूण दारिद्र्य किती होतं? तर तेंडुलकर समिती 2011-12मध्ये तेंडुलकर समितीनुसार 21% हे भारतातल्या दारिद्र्याचं प्रमाण होतं. आता इथं बघा 21.9% तुम्हाला माहिती पाहिजे. जरी माहीत नसलं तरी आपण काय म्हणतो, रेंज मारा म्हणतो. रेंज सगळ्यात लहान आहे 11, त्या 11.9ला उडवा. सगळ्यात मोठं आहे 37.2, त्याला उडवा. सगळ्यात लहान सगळ्यात मोठं बाजूला काढलं, उरले 2, 21 आणि 29. त्यातले उत्तर मारायचं जर काही येत नसेल तर. आता तेंडुलकरच्या आकडेवारीची ट्रिक सांगतो. 2011 शेवटी 1 आहे ना, आणि 21 आहे बघा. 11मध्ये 21 आहे दारिद्र्याचं प्रमाण. 11 शेवटी 1 आहे, 21 शेवटी पण 1 आहे. 2009-10मध्ये 29 सांगितले तेंडुलकरनं. 2009 शेवटी 9 आहे बघा, आणि 29मध्ये 29च्या त्याच्यामध्ये शेवटचा आकडा 9 आहे. म्हणून 2009मध्ये 29, 2011मध्ये 21. कारण शेवटी 11च्या 1 आहे म्हणून 21 घ्यायचा. 2009 शेवटी 9 आहे म्हणून तिथं 29 घ्यायचं. 2004-05मध्ये तेंडुलकरनं जे दारिद्र्याचं प्रमाण सांगितले ते होते 37%. 2004 साली 37% आहे. 2009ला कमी होऊन ते 29% झालं. 2011ला ते 21 झालं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे, रिओ परिषद किंवा वसुंधरा परिषदेबाबत कोणते विधान योग्य आहे? रिओ दी जानेरो या अर्जेंटिनातील ठिकाणी परिषद झाली. तर हे चूक आहे. ब्राझीलमधलं रिओ दी जानेरो आहे. क्वेश्चन नीट वाचणं गरजेचं. डायरेक्ट रिओ दी जानेरो बरोबर करायचं नाही, अर्जेंटिना म्हणून चुकवलं आहे. रिओ दी जानेरो परिषदेमध्ये शतकोत्तर विकास दर MDG ठरवली, चूक आहे. रिओ दी जानेरो जी परिषद आहे त्यात MDG वगैरे ठरवलं नव्हतं. तसंच त्यात SDG ठरवलं म्हणून सांगितलं, ते चूक आहे. याच्यामध्ये सुद्धा SDG ठरवलं नाही आहे. MDG आहे ते 2000 ते 2015मध्ये गाठायचं होतं. SDG आहे ती 2015 ते 30मध्ये गाठायचं आहे. रिओ दी जानेरो परिषद ही खूप जुनी आहे, त्यामुळं 2 आणि 3 चूक आहे. आणि चौथं बघा, या परिषदेचे शीर्षक संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास परिषद होतं. समजा तुम्हाला माहीत नाही, परंतु पहिले 3 स्टेटमेंट तर चुकीचे आहेत. अर्जेंटिनात नव्हती, MDG SDG तेव्हा नव्हतं. त्यामुळंच पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. भले तुम्हाला थेट माहीत नाही तरीसुद्धा तुम्ही इलिमिनेशन उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ही रिओ दी जानेरो परिषद ही जून 1992मध्ये झाली होती. तिला वसुंधरा परिषदसुद्धा असं म्हणतात. आता पुढचा क्वेश्चन नीती आयोगाबाबत आहे. नीती आयोगावरती क्वेश्चन पूर्वपरीक्षेला येत आहे. नीती आयोगाची उद्दिष्ट काय आहेत? अन्न सुरक्षेसाठी प्रयत्न करणे, अनिवासी भारतीयांच्या क्षमतांचा वापर करणे, देशातील मानवी भांडवलांचे वर्धन करणे, प्रशासनात बदल करून गैरपद्धती दूर करणे. तर कुठली उद्दिष्ट आहे? तर सर्वच उद्दिष्ट बरोबर आहेत. समजा तुम्ही थेटपणे वाचली नाहीत तरीसुद्धा याला आपण बरोबर म्हणणार आहोत. कारण जर मी वाचलं असेल समजा की अन्न सुरक्षेसाठी प्रयत्न करणं असं काय नाही आहे, किंवा त्यांचा काय संबंध अन्न सुरक्षेचा, किंवा अनिवासी भारतीयांचा नीती आयोगाचा काय संबंध नाही, असं मी वाचलं आहे का? असं मी वाचलं नाही, तर मी त्याला चूक करणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण ते चुकीचं आहे असं ठामपणे वाचलं नाही तोपर्यंत आपल्याला त्याला चुकीचं करायचा कुठलाही हक्क नाही, लक्षात घ्या. त्यामुळे हे 4ही उद्दिष्ट नीती आयोगाची आहेत. आता पुढचा क्वेश्चन आहे अयोग्य विचारलं. काय विचारलं आहे? अयोग्य. जागतिकीकरण हे भारतीय अर्थव्यवस्थेचं लक्ष आहे. म्हणजे जे आपण जे LPG पॉलिसी स्वीकारली, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, त्यासंबंधीचं हे क्वेश्चन आहे. जागतिकीकरण हे आपल्या अर्थव्यवस्थेचं लक्ष आहे, बरोबर आहे. जागतिकीकरणाचं लक्ष गाठण्यासाठी उदारीकरण ही दिशा आहे, आणि खाजगीकरण हा जागतिकीकरणाचं ध्येय गाठण्याचा मार्ग आहे. खूप परीक्षांना हा क्वेश्चन आलेला आहे. फक्त आपण इथे फिरून विचारलं की अयोग्य विचारलं आहे. आपल्याला वाटतं की 3 स्टेटमेंट बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 अ ब क मारतो, पण विचारलं अयोग्य, तेव्हा पर्याय क्रमांक 4 कोणतीही अयोग्य नाही, सगळं बरोबर आहे. LPGवरती क्वेश्चन विचारतो, पण बेसिक क्वेश्चन आहेत, खूप डीपमध्ये जात नाही. मुख्य परीक्षेला हा टॉपिक डीपमध्ये जातो, परंतु पूर्वला जस्ट वरवरच आपल्याला माहिती पाहिजे म्हणून हा क्वेश्चन आपण बनवला आहे. आता हे 10 क्वेश्चन इथं आले आहेत इकॉनॉमीचे, आणि पुढचे 5 क्वेश्चन पुढे गेलेले आहेत. असं पण काही पेपरमध्ये झालेलं आहे, म्हणून मुद्दाम आपण पण या पेपरमध्ये ते केलेलं आहे. SDG MDGवर क्वेश्चन असतो म्हणजे असतो, म्हणून आपण पण क्वेश्चन इथं बनवला. SDGची सगळी ध्येय तुम्हाला पाठ पाहिजे, MDGसुद्धा पाठ पाहिजे. तर पहिलं जे आहे ते दारिद्र्य दूर करण्यासंबंधीचं आहे. 5वं जे आहे ते लैंगिक समानतेसाठीचं आहे. आता कसं पाठ करायचं? पण 5 पांडव होते बघा, आणि द्रौपदी होती त्यांची, तर ते द्रौपदीचा सन्मान करायचे. 5 पांडव लैंगिक समानता मानायचे, द्रौपदीचा सन्मान करायचे. 5 पांडव 5 लैंगिक समानता, असा पाठ करा.
त्यानंतर कलम 10 जे आहे ते देशादेशांमधील असमानता कमी करणे. आता कसं पाठ करायचं, 10मध्ये बघा सुरुवातीला 1 आहे शेवटी 0 म्हणजे असमानता आहे ना, एकीकडे 1 आणि नंतर 0 आहे, 10मध्ये सुरुवातीला 1 आणि नंतर 0 आहे, ही असमानता म्हणून 10 हे असमानता कमी करण्याचं कलम आहे. देशातील असमानता कमी करणे 10 देशादेशांमधील. 13वा आहे पर्यावरण बदल, क्लायमेट चेंज ॲक्शन प्लॅन हे असं कलम 13 आहे त्या SDG मधलं. तर कसं पाठ करायचं, 13 क्लायमेट चेंज ॲक्शन प्लॅन क्या है बता म्हणायचं, 13 पर्यावरण बदल प्लॅन क्या है बता असं सांगून आपण ते पाठ करायचं आहे. इतर जी कलम आहेत ते आपण ट्रिक्सने आपल्या बॅचमध्ये घेतले, तुम्ही ते एकदा रिवाईज करा, तुमच्या ते लक्षात येतील किंवा तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं पाठ करा. SDGची सगळी कलमं पाठ पाहिजेत. पुढचं आहे योग्य विचारलं आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतात 53 दशलक्ष शहरं आहेत. 2011 जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचं प्रमाण 31.14 आहे. हे दोन्ही बरोबर आहे. जनगणनेवरती दरवर्षी पूर्वपरीक्षेला क्वेश्चन येत आहे. जनगणनेसंदर्भातली जी काही जनगणनेची धोरणं होती 2 आजपर्यंत झाली त्याच्यावर सुद्धा सोपे सोपे क्वेश्चन आलेले आहेत. ते धोरणं एकदा बघून घ्या. MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स काय विचारलं योग्य, हा सोपा वाटतं क्वेश्चन पण इथं फसवलं आहे. 1990च्या दरापेक्षा माता मृत्यू 2/3 कमी करा, हे चूक आहे. माता मृत्यू दर 3/4 कमी करायचा आहे आणि बालमृत्यू दर 2/3 कमी करायचं आहे. चुकवलं आहे त्यामुळं वरीलपैकी नाही. योग्य विचारलं तर एक योग्य नाही. 84 आहे बहुआयामी निर्धनता निर्देशांक म्हणजे मल्टी पॉवर्टी इंडेक्स जो आहे त्याच्यावर क्वेश्चन योग्य विचारला आहे. 33.33पेक्षा जर जास्त गुण असल्यास तो बहुआयामी दारिद्र्य असतं म्हणजे MPA असतो तो, आणि 20 ते 30च्या दरम्यान असल्यास तो व्हल्नरेबल असुरक्षित असतो. तर हे दोन्ही बरोबर आहे. आता तेच इकॉनॉमीमध्ये जर तुम्हाला स्टेटमेंट नाही कळले तर चूक करू नका, बरोबर म्हणा. 12व्या पंचवार्षिक योजनेचं शीर्षक काय, गतिशील अधिक समावेशक चूक, सामाजिक न्याय चूक, दारिद्र्य निर्मूलन चूक, वरीलपैकी नाही. तर काय आहे, फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, गतिशील अधिक समावेशक शाश्वत असं 12व्या पंचवार्षिक योजनेचं शीर्षक आहे. त्यामुळे इथं चांगली रिव्हिजन पाहिजे, नाहीतर कन्फ्युजन होऊन आपण 1 नंबरला गोल करू शकतो. तर हे असे इकॉनॉमीचे क्वेश्चन्स होते, इकॉनॉमी आणि घटनेचे.